नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत शिमला मिरचीची भाजी। एका वेगळ्या पद्धतीने आपण आज ही भाजी करणार आहोत। अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते। ही भाजी तुम्ही कशी करते मी ते बघा। आता इथे शिमला मिरची घेतलेली आहे। आता ते शिमला मिरचीला आपल्याला स्वच्छ 2-3 वेळा पाणी घेऊन धुवून टाकायचे आहे। त्यानंतर मी त्या कढईमध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत। आणि उकळत्या पाण्यात टाकल्या गेल्यानंतर आपल्याला ते काय करायचे आहे, झाकून घ्यायचे आहे। झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आहे, म्हणजे पाणी नाही तर खाली पडेल। आणि थोडा वेळ आपल्याला ते होऊ द्यायचे आहे। पुन्हा एक झाकण काढून त्या उलट्या करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या 5 मिनिटात त्या मिरच्या बाफवून होऊन जातात। नंतर मी त्याच्यातल्या थोड्या जे बिया होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि 2 तुकडे असे करून घेतलेले आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तळल्यानंतर आपल्याला त्यात जिरं टाकायचं आहे। जिरं तळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धना पावडर टाकायची आहे। धना पावडर मी 1 चमचा टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे। आणि तिखट टाकायचं आहे आपल्याला। तिखट मी 1.5 चमचा तिखट टाकलेले आहे। आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचे आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे आहे। आणि हे पाणी आपल्याला चांगले उकळू द्यायचे आहे। आता पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे। थोडं चणा डाळीचं पीठ टाकायचं, जास्त चणा डाळीचं पीठ आपल्याला टाकायचं नाही आहे। छोटे छोटे 3 चमचे आपल्याला भरून टाकायचे आहे। जसं आपला पोह्यांचा चमचा असतो तेवढे 3 चमचे आपल्याला टाकायचे आहे। त्यानंतर हे सर्व आपल्याला चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यात जे गोळे झालेले असतात ते आपण चांगले मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये ते नरम असतात त्याच्यामुळे ते लगेच त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातात। अशा पद्धतीने ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे उकळू द्यायचं आहे थोडा वेळ। उकळल्यानंतर आपल्याला जे मिरचीचे काप केले आपण बाफवलेल्या मिरचीचे ते त्यात टाकायचे आहे। आणि नंतर 1 सेकंद आपल्याला ते होऊ द्यायचे, कारण ते मिरच्या ज्या त्या वाफवलेल्या आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला जास्त वेळ होऊ द्यायची नाही आहे। आणि लगेच गॅस आपला बंद करायचा आहे। अशा पद्धतीने आपली ही भाजी अतिशय चविष्ट अशी तयार होते। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एका पातेल्यामध्ये तेल गरम करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि थोडेसेच तिखट टाकायचे आहे। आणि आपली ही जी भाजी तयार झालेली आहे त्यावर असं ते टाकायचं आहे, म्हणजे वरतून आपल्याला तडका द्यायचा आहे। तुमच्या पद्धतीने तुम्ही थोडा देखील त्याच्यामध्ये तेलाचा तडका देऊ शकता। मी इथे जास्त प्रमाणात तडका दिलेला आहे, तेलाचा जास्त टाकलेला आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।